सर, यस बेटा. महाराजा सयाजीराव गायकवाड हे इंग्रजी सत्तेचे मांडलिक होते की सार्वभौम म्हणजे स्वतंत्र राजे होते? सर्वच भारतीयांना पडावा असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी माझ्या हातामध्ये हा ग्रंथ आहे, हे चरित्र आहेत. हे ख्यातनाम साहित्यिक बाबा भांड यांनी लिहिलेला लोकपाळ राजा सयाजीराव हे चरित्र आहेत. आणि या चरित्राच्या आधारे मी हे सत्यकथन या ठिकाणी करू इच्छितो की सयाजीराव महाराज हे मांडलिक नव्हते तर सार्वभौम राजे होते. तुम्ही म्हणाल पुरावा काय? तर जॉर्ज स्टॅथम नावाचा एक परदेशी होता. महाराज जेव्हा विदेशी दौऱ्यावरती होते तेव्हा त्याने महाराजांच्या विरुद्ध एक अपील दाखल केला, कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला, खटला दाखल केला की माझी जी पत्नी आहे या पत्नीसोबत महाराजांचे अनैतिक संबंध आहेत. महाराजांनी वकिलाला सांगितलं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. परंतु जेव्हा केस पुढे गेली तेव्हा महाराजांनी वकिलाला सांगितलं की कोर्टामध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर करा की सयाजीराव महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनीचा मैत्रीचा करार झालेला आहे. तो 1802ला झालेला होता आणि नंतर पुन्हा 1818मध्ये त्याचं रिन्युअल करण्यात आलं. परंतु सिव्हिल जो कोर्ट आहे, सिव्हिल कोर्टाला वाटलं की खटला मोठा आहे. त्यांनी हायकोर्टामध्ये तो दाखल केला आणि हायकोर्टामध्ये ती कागदपत्र वगैरे बोलवली, मूळ करार बोलावला आणि मूळ करारावरून हायकोर्टानं निकाल दिला की सयाजीराव महाराज हे मांडलिक नाहीत, ते सार्वभौम राजे आहेत. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी ज्यांनी हा दावा दाखल केला होता त्यांनी हायकोर्टाच्या वरती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिला की महाराज हे स्वतंत्र आहेत, सार्वभौम आहेत आणि महाराजांच्या विरुद्ध जगात कुठेही खटला दाखल करता येणार नाहीत. कुठे? तर लंडनमध्ये. न्यायालय कोणतं? तर सुप्रीम न्यायालय. यावरून तुमच्या आणि आमच्या लक्षामध्ये ही बाब प्रकर्षानं आपण ठरवली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे की महाराजा सयाजीराव गायकवाड हे इंग्रजी सत्तेचे मांडलिक नव्हते. 1802ला मैत्रीचा करार झालेला होता आणि त्यानुसार हे दोघं मित्र होते. महाराजा सयाजीराव गायकवाडांचं बडोदा संस्थान, बडोदा स्टेट हे सार्वभौम म्हणजे स्वतंत्र होते. थँक्यू.